नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये आपण भाग 2 कॅलेंडरवरील प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे. भाग 1 मध्ये आपण कॅलेंडरवरचे काही क्वेश्चन बघितलेले आहे. आता आपल्याला भाग 2 मध्ये बघायचं आहे त्याच्यानंतरचे क्वेश्चन. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न बघा, सुरुवातीला काय दिलेलं आहे, जर 1 जानेवारी 2019ला मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल? बघा, SRPF औरंगाबाद 2016ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. बघा, आता सुरुवातीला 2019 म्हणजेच प्रश्नामध्ये बघायचं की दिलेला वर्ष हा लीप वर्ष आहे की साधारण वर्ष आहे. तर मग बघा, तर ते ओळखायचे कशी? लीप वर्ष आहे ते ओळखायचे कसे? तर सरळ या ठिकाणी काय करायचं, तर वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाला, वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाला म्हणजे आता बघा शेवटचे किती आहे? 2 अंक म्हणजे 19. मग या 19ला 4 ने पूर्ण भाग जातो का बघायचं. 4 एका 4, 4 चोक 16 भाग जातो का? जात नाही. परंतु या ठिकाणी जर 216 असता, प्रश्नामध्ये जर 216 असता, शेवटचे 2 अंक किती आहेत? 16. 16ला 4 ने भाग जातो. 4 एक 4, 4 चोक 16. 4 ने पूर्ण भाग झाला म्हणजे हा काय झाला? हा झाला लीप वर्ष. मग हा कोणता वर्ष असणार आहे? साधारण. पूर्ण भाग जर जात नसेल तर तो साधारण वर्ष असतो आणि पूर्ण भाग जर जात असेल तर तो असतो लीप वर्ष. हे सर्वांना समजलं आता. तर मग 2019 हा कोणता वर्ष आहे? साधारण वर्ष आहे. म्हणून जो वार 1 जानेवारीला असेल तोच वार 31 डिसेंबर या दिवशी असतो. हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. साधारण वर्षात 1 जानेवारीचा वार जो आहे तोच वार 31 डिसेंबरला असतो. मग 1 जानेवारीला मंगळवार होता तर 31 डिसेंबरला कोणता वार येईल? तर मंगळवारच येणार मित्रांनो. ओके. कोणता वार? तर मंगळवारच येईल. हे आपल्याला या ठिकाणी जो पॉइंट आहे तो लक्षात ठेवायचा आहे. समजलं आता सर्वांना? ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मग आता. बघा, पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, जर 1 मार्च 2016 रोजी मंगळवार असेल तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल? दौंड SRPF 2018 या वर्षी आलेला प्रश्न आहे. हे आहे ऑप्शन मंगळवार, बी ऑप्शन आहे बुधवार, सी ऑप्शन आहे गुरुवार, डी ऑप्शन आहे शुक्रवार. आता सॉल्व कशा पद्धतीने करणार बघा. पहिला या ठिकाणी दिलेला आहे 1 मार्च 2016. मग या दिवशी कोणता वार होता? तर मंगळवार होता. ठीक आहे. या ठिकाणी मंगळवार लिहून घेतलंय. त्याच्यानंतर बघा 21 एप्रिल. मग या ठिकाणी 21 एप्रिल वर्ष कोणतं आहे? 2016चं आहे. ला कोणता वार असेल? मग सरळ बघा, मार्च एप्रिल एकच महिना पुढे जायचा आहे. मग मार्च हा महिना किती दिवसाचा आहे? 31 दिवसाचा आहे. ओके. किती दिवसाचा? 31 दिवसाचा. मग त्याच्यानंतर एप्रिल. त्याच्यानंतर काय घ्यायचं? तर एप्रिल. आता 21 एप्रिल म्हणजेच किती? हे 20 दिवस. किती दिवस? 20 दिवस. ओके. मग आता बघा, हे 31 मधले आपण किती दिवस पुढे जातो? 3 दिवस पुढे जातो. मग 3 आणि 20 यांची करणार बेरीज. 3 आणि 20 यांची करणार बेरीज किती होईल? 23 दिवस. किती दिवस? 23 दिवस. मग या 23ला कितीने? आठवड्याच्या 7 दिवसांनी भाग द्यायचं. 7 त्रिक 21 म्हणजे किती दिवस शिल्लक राहतील? 2 दिवस. किती दिवस? 2 दिवस शिल्लक राहतील. 2 दिवस पुढे जायचं मग. मग 1 मार्च 2016ला मंगळवार होता. तर मंगळवारपासून 2 दिवस पुढे. मंगळवार प्लस 2 दिवस पुढे. कोणता वार येईल? बुधवार, गुरुवार. कोणता वार? गुरुवार येईल. बघा, आपल्या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. समजला आता सर्वांना? ठीक आहे.
बघा मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील. ठीक आहे. तर आता बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. 1 जानेवारी 2016ला शुक्रवार होता, तर 31 डिसेंबर 2016ला कोणता वार असेल? सातारा पोलीस भरती 2016 या वर्षी आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे शनिवार, बी आहे शुक्रवार, सी आहे रविवार आणि डी आहे गुरुवार. तर आता बघा मित्रांनो, यामध्ये एक महत्त्वाचं पॉईंट काय आहे, तर सुरुवातीला अशा टाईपच्या प्रश्नामध्ये वर्ष बघायचं आहे, दिलेला कोणता आहे ते. मग 2016 हा कोणता वर्ष आहे? तर लीप वर्ष आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, की साधारण वर्ष हे कसे ओळखायचे, ठीक आहे? आणि लीप वर्ष हे कसे ओळखायचे, ठीक आहे? मग आता बघा, साधारण वर्ष कसे ओळखणार, म्हणजे दिलेल्या वर्षाचा, म्हणजे या ठिकाणी जर मी लिहिलं 2021, मग या वर्षाचे शेवटचे 2 अंक घ्यायचे आणि त्याला 4ने भाग द्यायचं. जर पूर्ण भाग जात असेल, काय, जर पूर्ण भाग जात नसेल, तर त्या वर्षाला आपण साधारण वर्ष म्हणतो. आणि या ठिकाणी जर मी 2020 घेतले, शेवटचे 2 अंक, त्याला 4ने भाग दिलं, 4 एक 4, 4 पंचे 20, पूर्ण भाग गेला, तर त्याला लीप वर्ष म्हणायचं आहे. जर भाग जात नसेल तर त्याला साधारण वर्ष म्हणायचं आहे. ओके, इथपर्यंत समजलंय. मग आता बघा 2016 या शेवटच्या 2 अंकाला भाग जातो 4ने, म्हणजेच हा लीप वर्ष असणार. तर मग यामध्ये हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. 1 जानेवारीला जो वार असेल, त्या वारच्या नंतरचा एक दिवस पुढचा वार 31 डिसेंबरला येईल. म्हणजेच काय, 1 जानेवारीला जो वार आहे, त्याच्या नंतरचा वार 31 डिसेंबरला असणार आहे. म्हणजेच 1 जानेवारीला शुक्रवार होता, तर 31 डिसेंबरला कोणता वार येईल? एक दिवस पुढे म्हणजे शनिवार येईल. कोणता वार? शनिवार येईल. ठीक आहे. तर बघा, आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन ए. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे. 20 एप्रिल 2016ला बुधवार होता, तर 2016 मधील महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल? सातारा पोलीस भरती 2018ला हा विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे बुधवार, बी आहे शुक्रवार, सी आहे रविवार आणि डी आहे मंगळवार. सुरुवातीला बघा 20 एप्रिल 2016 दिलेला आहे. ठीक आहे. वार कोणता आहे? बुधवार. 20 एप्रिल 2016. तर बघा 2016 मधील गांधी जयंती. गांधी जयंती माहिती आहे आपल्याला कोणत्या दिवशी येते? तर गांधी जयंती 2 ऑक्टोबरला येत असते. ठीक आहे. मग एप्रिल पासून ऑक्टोबर पर्यंत जायचं आपल्याला. मग या ठिकाणी एप्रिल, मे, त्याच्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. ओके. मग या ठिकाणी 20 मे, 20 जून, 20 जुलै, 20 ऑगस्ट, 20 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर येईल. ठीक आहे. वर्ष कोणतं आहे? 2016चं आहे. या ठिकाणी 2016च लिहून घेतोय. 2016. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी एप्रिल. एप्रिल हा महिना 30 दिवसाचा आहे, म्हणजे यामधले 2 दिवस येईल. त्याच्यानंतर हा किती दिवसाचा आहे? 31 दिवसाचा. हा 30 दिवसाचा. जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30. ओके. आता बघा सप्टेंबर ते ऑक्टोबर यामधले दिवस घ्यावे लागते आपल्याला. सप्टेंबर ते ऑक्टोबर किती दिवस? यामधले 12 दिवस. ठीक आहे. 12 दिवस. मग बघा यामधला एक्स्ट्रा दिवस किती? 3 येणार. यामध्ये 2, यामध्ये 3 दिवस, यामध्ये 3 दिवस एक्स्ट्रा. मग आता बघा या दिवसांची करणार बेरीज. ठीक आहे. या दिवसांची जर बेरीज केली तर किती येईल? 25 दिवस. किती? 25 दिवस. 2, 3, 4, म्हणजे 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 6 11, 3, 6, 9,
9 4 13, 13 आणि हे 12 किती 25 दिवस. ओके. मग आता बघा 25ला सरळ या 25ला आठवड्याच्या 7 दिवसाने भाग द्यायचं. ठीक आहे. 25ला 7ने भाग दिलं 7 त्रिक 21 किती शिल्लक राहतील 4. मग 4 दिवस आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पुढे जायचं आहे. 4 दिवस पुढे. मग किती होता? बुधवार होता 20 एप्रिलला. 4 दिवस आपण किती 4 दिवस आपण पुढे गेलो. ठीक आहे. 4 दिवस पुढे गेलो. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे या ठिकाणी कोणता वार येईल? रविवार येणार. कोणता वार? रविवार. ऑप्शन सी मध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. समजलं आता सर्वांना? ओके. ठीक आहे. चला. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. दररोज आपल्याला अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळतील. ठीक आहे.